नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. 2331 पदासाठी मित्रांनो. तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही लिपिक या पदाला 1332 जागा होत्या मित्रांनो. भरपूर जागा होत्या. तर आता लिपिक पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजेच कट ऑफ जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. लिपिक पदाची एक्झाम कधी झाली होती, जाहिरात कधी आली होती, एकूण किती जागा होत्या आणि कट ऑफ किती जाहीर करण्यात आलेला आहे आणि नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे, सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही बॉम्बे हायकोर्ट भरती 2025. तर बघू शकता मुंबई उच्च न्यायालय भरती 2025. तर एकूण जागा किती होत्या बघू शकता, 2331 जागेसाठी भरती होती मित्रांनो. तर बघा पदाच नाव, पद क्रमांक, पदाच नाव आणि पदसंख्या. लघुलेखक उच्च श्रेणीसाठी बघू शकता 19 जागा होत्या. लघुलेखक साठी 56 जागा आणि लिपिक या पदासाठी बघू शकता 1332 जागा होता. वाहन चालक पदासाठी 37 जागा, शिपाई पदासाठी 887 जागा. तर अशा टोटल बघू शकता 2331 पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त लिपिक या पदाचा निकाल आता जाहीर झालेला आहे. तर लिपिक पदाचा कट ऑफ किती जाहीर करण्यात आलेला आहे ते बघणार आहे मित्रांनो. तर 1332 जागेसाठी ऑफलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो. तर बघू शकता कट ऑफ किती जाहीर करण्यात आलेला आहे. बॉम्बे हायकोर्टचं बघू शकता कट ऑफ 67 वरती कट ऑफ जाहीर झालेलं आहे मित्रांनो. आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हायकोर्टचं बघू शकता 69 वरती कट ऑफ जाहीर करण्यात आलेला आहे. आणि नागपूर हायकोर्टचं बघू शकता 70 मार्कवरती कट ऑफ जाहीर करण्यात आलेला आहे. तर रेशो बघू शकता मित्रांनो, रेशो कमी केल्यामुळे कट ऑफ वाढलेला आहे. तर यावर्षी बघू शकता एक जागेसाठी 7 कॅन्डिडेट घेतलेले आणि मागच्या वेळेस बघू शकता मित्रांनो एक जागेसाठी 10 कॅन्डिडेट घेतले होते बघा. त्यामुळे इथं रेशो जो आहे ना, कट ऑफचा थोडासा वाढलेला आहे. 4-5 मार्काने हा इथं कट ऑफ वाढलेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने हा कट ऑफ जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर गुणवत्ता यादी पण जाहीर करण्यात आलेले आहे. तुम्ही चेक करू शकता तुमचा स्कोर किती आहे काय नाही. आणि एक्झाम कधी झाली बघू शकता मित्रांनो तुम्ही. बघा जाहिरात आली होती बघा 8 डिसेंबर 2025 रोजी. एक्झाम झाली होती बघा क्लर्क या पदाची एक्झाम कधी झाली होती बघू शकता तुम्ही 26 एप्रिल 2026 रोजी. ऑफलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती मित्रांनो. तर आता कट ऑफ पण जाहीर करण्यात आलेला आहे. तर तुम्ही गुन्ह्यात आधी चेक करू शकता तुम्ही तुमचा स्कोर किती आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो कट ऑफ जाहीर झालेला आहे. तर तुम्ही चेक करू शकता ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करून स्कोर किती आहे तुमचा. नाहीतर जर तुम्हाला PDF सापडत नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक भेटून जाईल मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता लवकरच तुमची टायपिंग टेस्ट पण होणार आहे. ज्या कॅन्डिडेटचं गुणवत्ता यादीमध्ये नाव आहे, म्हणजेच जे पात्र ठरले आहेत कॅन्डिडेट, अशा कॅन्डिडेटची लवकरच टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला बघा 10,000 सबस्क्राईब कंप्लीट झालेले. तर त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला यूट्यूबवरती एवढं सपोर्ट करताय, जेणेकरून मी अजून नवीन काही जे अपडेट आहेत, जे MPSC लेवलचे सरळ सेवा भरतीचे पण जे नवीन अपडेट येत राहील. आणि मी प्रयत्न करेल की अजून जे MPSCची मुलं आहेत आणि पोलीस भरती तयारी करणारे, सरळ सेवाची भरती तयारी करणाऱ्या मुलांसाठी ह्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून काहीतरी तुमचा बेनिफिट होईल. जेणे तर मी येणाऱ्या काही कालावधीमध्ये क्वेश्चन पेपर साठी पण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणारे मित्रांनो, जे 7-8 वर्षाचा जो अनुभव आहे मित्रांनो, त्यानुसार मी यूट्यूबवरती जे व्हिडिओ क्वेश्चन टाकेल त्या क्वेश्चनचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल एक्झामसाठी. तर परत एकदा तुम्ही मला एवढं सपोर्ट करताय यूट्यूबवरती, तर मला खूप आनंद होत आहे जेणेकरून तुम्ही एवढं सपोर्ट करताय. तर असाच सपोर्ट राहू दे मित्रांनो. आणि मी तुम्हाला नवीन नवीन अपडेट देत जाईल. तर आजची अपडेट होती बघा बॉम्बे हायकोर्ट भरती 2025 ची बघा. तर क्लर्क या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तुम्हाला कट ऑफ पण सांगितलेले मित्रांनो, कट ऑफ किती लागलेला आहे. तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.